नमस्कार, मी प्रशांत कदम. 15 लाख कोटींचा घोटाळा हा विषय किंवा ही बातमी एका दिवसात सोडण्यासारखी नाहीये. आपल्या संपूर्ण कॉर्पोरेट गव्हर्नन्स सिस्टमला हादरवून सोडणारी ही बातमी आहे. एक कंपनी आपला रेव्हेन्यू इतका आहे हे सांगते, म्हणजे आकडा इतका मोठा आहे की कदाचित काही देशांची इकॉनॉमी सुद्धा इतकी मोठी नसेल. इतका मोठा रेव्हेन्यू ही एक कंपनी दाखवते. 1 वर्ष नाही, सलग 5 वर्ष. आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्या ज्या रेग्युलेटरी यंत्रणा आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी समजायला इतका उशीर नेमका का व्हावा? आपण आकडा तर एवढा मोठा ऐकतोय, पण प्रत्यक्षात घोटाळा नेमका कुठं झालेला आहे? कशा पद्धतीनं झालेला आहे? ही सिस्टीम नेमकी काय आहे? आणि त्यात पुन्हा राजेश एक्सपोर्ट ही कंपनी जी आहे, ती सोन्याच्या व्यवहारामध्ये काम करणारी कंपनी आहे. ज्या सोन्याबद्दल आपण म्हणजे पूर्वापार ऐकत आलोय, की कुठलाही काळा व्यवहार जो आहे, तो या सोन्याशी निगडीत असतो आणि पुन्हा एकदा तेच होताना दिसतंय का? कदाचित यामुळंच म्हणजे ही जी सिस्टीम आहे, त्याच्यामुळे म्हणजे ती इतकी किचकट आहे, की ज्यामुळं कदाचित हा सगळा घोटाळा लवकर लक्षात आला नाही का? हे पण थोडासा कुतूहलाचा विषय आहे. या सगळ्याबद्दल आपण जरा सविस्तरपणे समजून घेणार आहोत. माझ्यासोबत ही सगळी चर्चा करण्यासाठी 2 विशेष पाहुणे आहेत. अजित अभ्यंकर, पुन्हा एकदा एका नव्या विषयासह आपण नमस्कार. त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. याच्या आधी आपल्या चॅनलवरती आपण अनेक वेगवेगळे विषय त्यांच्याकडनं समजून घेतलेले आहेत. आणि आज आपल्यासोबत प्रॅक्टिसिंग सीए आणि लॉयर प्रसाद झावरे पण आहेत. अनेक सामाजिक कामामध्ये सुद्धा ते अग्रेसर असतात आणि त्यांची अजून एक विशेष ओळख म्हणजे नुकतीच जी द ग्रेट इंडियन इल्युजन नावाची डॉक्युमेंटरी प्रदर्शित झालेली आहे देशातल्या बँकिंग व्यवस्थेवरची. त्या डॉक्युमेंटरीचे ते निर्माते आहेत. याच डॉक्युमेंटरी बद्दलचा एक विशेष एपिसोड आपण आपल्या चॅनलवरती पण केलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता. पण आज विषय राजेश एक्सपोर्टचा आहे. 15 लाख कोटींच्या घोटाळ्यामध्ये नेमकं काय चुकलं, कशा पद्धतीनं हे सगळं घडलेलं आहे आणि हे सगळं थांबवता आलं असतं का थांबवलं गेलेलं नाहीये, या सगळ्याची जरा सविस्तर सखोलपणे चर्चा करणार आहोत. सुरुवात करूयात, पण त्याच्या आधी अभ्यंकर सर, मला वाटतं एक ओपनिंग रिमार्क जी आहे तुम्ही या सगळ्याबद्दल द्यावी, की मुळात ही चर्चा आवश्यक का आहे? ही चर्चा ह्याच्यासाठी आवश्यक आहे की एक कंपनी राजेश एक्सपोर्ट्स नावाची ही साधारण वर्षाला 5 लाख कोटीपेक्षा म्हणजे शेवटचा त्यांचा 24-25 जो टर्नओव्हर आहे तो 7 लाख कोटी रुपये एवढा दाखवला गेला. आणि 5 वर्षाचा जर काढला तर साधारण एकूण जर काढलं तर ते 15 लाख कोटी ती रक्कम होती. म्हणजे पहिल्या काही वर्षामध्ये 2.5 लाख कोटी आणि नंतर ते आता तर 7 लाख कोटीपेक्षाही जास्त, काहीतरी 7,70,000 कोटी वगैरे. आता 7,70,000 कोटी रुपये काय रक्कम आहे हे बऱ्याच वेळेला काय होते, एका आपल्या लिमिटच्या बाहेर गेलं की आकाश किती उंच आहे याचे आपण मैल आणि मीटर मोजवणं थांबवतो. खूप उंच एवढंच म्हणतो. पण ते जरा थोडासा अंदाज येण्यासाठी सांगतो की भारत सरकारचं जे संपूर्ण अंदाजपत्रक आहे, म्हणजे भारत सरकार एका वर्षात जेवढा खर्च करतं तो साधारण 55 लाख कोटी रुपयाचा आहे. आणि हा आत्ता राजेश एक्सपोर्ट्स एक कंपनी आपली विक्री शेवटच्या वर्षामध्ये 24-25 मध्ये 7 लाख कोटीपेक्षा जास्ती दाखवते. म्हणजे त्याचा आकाराची तुम्हाला कल्पना येईल की नेमकं आपण काय कशाविषयी बोलतोय. आता ही विक्री जी दाखवली, समजा असेल एखाद्या कंपनीची विक्री रेव्हेन्यू मोठा असेल तर असू दे ना, काय त्याच्याबद्दल कोणाला तक्रार असायचं काय कारण आहे? त्याबद्दल कोणालाच तक्रार नाहीये. तक्रार ही आहे की तो 7 लाख कोटीची त्यांची विक्री नव्हती किंवा 5 वर्षामध्ये मिळून 15 लाख कोटीची नव्हती, तरीही त्यांनी ती दाखवली. आणि ती दाखवल्यामुळे जे त्यांचे शेअर बाजारात म्हणा किंवा बँकांकडून काही लाभ घेण्यामध्ये म्हणा किंवा LIC कडून गुंतवणूक करून घेण्यामध्ये म्हणा, कोणालाही इम्प्रेस करण्यामध्ये म्हणा किंवा आपल्या देशाचे करते करवेते जे मोदी आणि शाह आहेत त्यांना इम्प्रेस करण्यामध्ये म्हणा, त्यांना जे मोठं यश मिळालं ते अत्यंत आश्चर्यकारक आहे. आणि म्हणून मग प्रश्न असा तयार होतो की 15 लाख कोटी रुपये ज्यांचा टर्नओव्हर नाही, त्याच्या 1 सुद्धा नाही, 1/100 सुद्धा नाही, अशी कंपनी हे एवढं सगळं का दाखवते, कसं दाखवते? ते ऑडिटर काय करत असतात? सेबी नावाची जी आपली सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही सरकारची अधिकृत संस्था आहे. या सगळ्या स्टॉक मार्केटमध्ये या कंपन्या काम करतात, त्यांच्या सगळ्या व्यवहारांवरती आणि स्टॉकच्या व्यवहारावरती नियंत्रण करणारी ती काय करत होती? टॅक्सेशन अथॉरिटीज काय करत होत्या? मिनिस्ट्री ऑफ कंपनी अफेअर्स ज्याला म्हणतो आपण, ते काय करत होते? कारण त्या सगळ्यांकडे बॅलन्स शीट जातात. हा सगळा प्रश्न
याच्यामधून आपल्या व्यवस्थेवरचा हा प्रश्न तयार होतो. आणि म्हणून इथं बरोबर. सगळे रेग्युलेटर्स म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट ऑडिटर पासून ते सेबी पर्यंत सगळे तोंडावरती आपटलेले आहेत. आणि अशा एका कंपनीचं नेमकं आता पुढं काय व्हायचं ते होईल, परंतु या बरोबर. व्यवस्थेचं काय होणार हा खरा खरंय. प्रश्न आहे. आणि म्हणून आणि ही चर्चा मला वाटतं अतिशय महत्वाची आहे. आणि याच्यात अजून गंभीर काय आहे, म्हणजे सगळे निर्णय जे आपले होतात इन्व्हेस्टिंग बद्दलचे असतील किंवा एकूण सगळे, ते फायनान्शियल स्टेटमेंटवरती होत असतात. आणि त्या फायनान्शियल स्टेटमेंटची क्रेडिबिलिटी या सगळ्या प्रकरणामध्ये धोक्यात आली. म्हणजे आपण जे बघतोय ते काय, म्हणजे मृगजळ आहे, आभासी आहे, का काय आहे, म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न पडावा. बरोबर. म्हणजे एखादी कंपनी, लिस्टेड कंपनी जेव्हा असते तेव्हा तिनं सगळे रेकॉर्ड्स आपले सेबीला देणं आवश्यक आहे. ते जे सांगतील आकडे त्याच्यावरतीच आपण सगळे निर्णय घेणार, त्याच्यावरतीच तर त्या सगळ्या कंपनीचा आपण लेखाजोखा तपासणार. आणि तिथं घपला करण्याची हिंमत ही कंपनी करते. आणि मला तो वाटतं एवढा हे मोठा. आहे. आणि साहजिक आहे की आता सीए आपल्यासोबत आहेत प्रसाद जावरे, ते आपल्याला सांगतील नेमकं की मुळात हे अशा पद्धतीचे आकडे कशा पद्धतीने म्हणजे बदलले कसे जाऊ शकतात, आणि हा ताळेबंद जो आहे तो कसा, म्हणजे कुठे त्यांनी बदलला नेमका. अभ्यंकर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळी व्यवस्था आणि ह्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची वेळ नक्कीच आलेली आहे. आणि ही व्यवस्था कसं काम करते आणि त्याच्यामध्ये ती आपल्याला जेवढी अपेक्षित असते तेवढा पारदर्शक पद्धतीने काम करते का, की ओपेक हा शब्द वापरलेला आहे बऱ्याच ठिकाणी. ओपेक ती मुद्दाम ठेवली जाते यासाठी म्हणून आपण ते कॉर्पोरेट स्ट्रक्चर या राजेश एक्सपोर्ट लिमिटेडचं जसं जे काही आहे तर ते आपण थोडंसं पाहूयात. तर ही जी स्लाइड आहे यामध्ये इंटरिम रिपोर्ट मधूनच घेतलेली आहे, जो सेबीने पब्लिश केलेला आहे त्यांच्या पोर्टलवरती. यामध्ये असं लक्षात येतंय पहा की राजेश एक्सपोर्ट लिमिटेड ही मेन होल्डिंग कंपनी आहे, पेरेंट कंपनी आहे, जी मी म्हणालो तसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरती लिस्टेड आहे. या राजेश एक्सपोर्ट लिमिटेडनी आरईएल सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड ही सिंगापूरला एक सबसिडरी कंपनी उघडली, जी त्यांची 100% सबसिडरी कंपनी आहे. तर ही सबसिडरी कंपनी उघडल्यानंतर नाही प्रसाद, एक सेकंद थांबवतो. सबसिडियरी या शब्दाचा अर्थ आपल्या श्रोत्यांना कळणार नाही, तो समजावून सांग. हा, सबसिडरी या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ कंपनी म्हणायचं का? दुय्यम कंपनी. हा, नाही, दुय्यम म्हणजे असं की ही कंपनी वेगळी आहे, त्याची एंटिटी पूर्णपणे वेगळी आहे, ही दुसरी कंपनी आहे, पण ह्या दुसऱ्या कंपनीतलं सगळं शेअर कॅपिटल ही पेरेंट कंपनी होल्ड करते, म्हणजे पेरेंट कंपनीच्या मालकीचं असतं. म्हणून ही जी सबसिडरी कंपनी असते ह्याचे सगळे मॅनेजमेंटच्या निर्णयावरती त्याच्या पेरेंट कंपनीचा कंट्रोल असतो. तर अशी ही सबसिडरी कंपनी. तर ह्या म्हणजे सबसिडरी कंपनीचं सगळं शेअर कॅपिटल कुठल्याही व्यक्तीच्या मालकीचं नसून ह्या मुख्य कंपनीच्या मालकीचं आहे. हा, करेक्ट. पूर्ण नियंत्रण त्यांचं आहे, 100% नियंत्रण. पूर्ण मालकी आणि त्यामुळे नियंत्रण, पूर्ण मालकी आणि त्यामुळे नियंत्रण हे मुख्य कंपनीच्या मालकीचं आहे. तर अशी आरईएल सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड अशी कंपनी त्यांनी, परत एकदा मला ती स्लाइड बघायला मिळेल, प्रायव्हेट लिमिटेड. तर राजेश एक्सपोर्टनी आरईएल सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सिंगापूरमध्ये फॉर्म केली. आता ह्या रिपोर्टच्या, ज्या सेबीच्या रिपोर्टच्या म्हणण्याप्रमाणेच आरईएल सिंगापूर ही डे टू डे बिझनेसमध्ये नाही, म्हणजे त्यांचा रेव्हेन्यू किंवा त्यांचं ऑपरेटिंग इन्कम किंवा त्यांचे ऑपरेशन्स हे तिथे अजिबात नाही. हे फक्त राजेश एक्सपोर्टचं शेअर कॅपिटल, या आरईएल सिंगापूरचं शेअर कॅपिटल राजेश एक्सपोर्टने विकत घेतलेलं आहे आणि ती कंपनी फाईलमध्ये आहे. या आरईएल सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेडची सबसिडरी ग्लोबल गोल्ड रिफायनरीज एजी ही जी आहे ही स्वित्झर्लंडमध्ये रजिस्टर्ड आहे, ज्याचं 95% शेअर कॅपिटल हे आरईएल सिंगापूरच्या मालकीचं आहे आणि 5% शेअर कॅपिटल हे राजेश एक्सपोर्टच्या मालकीचं आहे. म्हणजे पर्यायाने ही ग्लोबल गोल्ड रिफायनरी एजी, जीजीआर आपण ज्याला म्हणतो, ही राजेश एक्सपोर्ट लिमिटेडच्याच म्हणजे मुख्य कंपनीच्याच मालकीची आहे. या जीजीआरच्या मालकीची वलकांबी एसए, ह्या सगळं हे स्लाइड जे दिसते आहे समोर, यामध्ये फक्त एकच कंपनी काम करणारी आहे, डे टू डे बिझनेस मध्ये आहे, आणि ती म्हणजे वलकांबी, जी स्वित्झर्लंड मध्ये आहे
आणि राजेश एक्सपोर्ट थोडं त्यांचे आउटलेट याच्यामध्ये होते, म्हणजे बऱ्यापैकी ते बंद पडलेले आहेत, पण काही ठिकाणी आहेत बंगलोरमध्ये आणि इतर दक्षिण भारतामध्ये, तर ती काम करते. परंतु ही REL सिंगापूर, त्याच्यानंतर ग्लोबल रिफायनरीज AG, ह्या ज्या 2 सबसिडरी कंपन्या आहेत या फक्त फाईलमध्ये आहेत आणि ह्यांचा डे टू डे बिझनेस काहीही नाहीये. नामधारी कंपन्या आहेत त्या, नामधारी बापरे, कंपन्या. किती भयानक आहे. आणि मग याच्यामध्ये ही जी नावं दिसत आहेत, सिंगापूर, त्याच्यानंतर म्हणजे स्विसची कंपनी एक ग्लोबल, तुम्ही जे सांगताय वलकांबी, तर या देशांच्या कायद्याचा याच्यामध्ये काही संबंध आहे का, की सिंगापूरमध्ये का रजिस्टर्ड आहे ही कंपनी? तर मूळ मुद्दा हाच आहे की जर राजेश एक्सपोर्टला वलकांबी ताब्यात घ्यायची होती आणि तिची मालकी पूर्णपणे घ्यायची होती, तर मग राजेश एक्सपोर्टनी सिंगापूरमध्ये कंपनी फॉर्म केली, मग त्या सिंगापूरच्या कंपनीने स्वित्झर्लंडमध्ये कंपनी फॉर्म केली, मग त्या स्वित्झर्लंडमध्ये फॉर्म केलेल्या कंपनीने ते वलकांबी ताब्यात घेतली. एवढा सगळा अडवळण्याचा प्रवास हा कशासाठी केला जातो, हा हेतू तपासणं फार महत्वाचं आहे. 15 लाख कोटीचा आकडा मोठा आला वगैरे वगैरे, आपल्या चर्चेत पुढे ते येईलच की त्यांनी ते कसं मॅनेज केलं आणि का केलं, किंवा ते करण्यासाठीच म्हणून या मध्ये मध्ये नामधारी कंपन्या, ज्या सरांनी शब्द वापरला, नामधारी कंपन्या ह्या फॉर्म केलेल्या होत्या का, यासाठीच म्हणून फॉरेन्सिक ऑडिट, आणि मुळात हे करण्याचा मागचा हेतू काय आहे हे तपासणं महत्वाचं आहे. प्रसाद, मी जरा थोडंसं तुझं जे नॅरेशन आहे त्याला थोडीशी जरा एक मुद्दा तू सांग असं तुला सुचवतो, की वलकांबी कंपनी हीच स्वतः खरा बिझनेस करणारी आहे आणि बाकीच्या नाहीत, तर त्या वलकांबीचा व्यवसाय काय होता, तो किती होता, हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि तो काय होता त्याचा तपशील थोडासा, म्हणजे आणि रेप्युटेशन 15 लाख त्या कंपनीचं वापरलं गेलं का या सगळ्यामध्ये? नाही, तर एक्झॅक्टली, तर ते प्रसाद सांगेल आपल्याला की Okay. वलकांबी नेमका काय व्यवसाय करायची, त्यांचं उत्पन्न काय होतं, त्यांचं ऑडिट कोणी केलं, आणि मग त्याची होल्डिंग कंपनी झाली ती GGR, त्याचं ऑडिट कोणी केलं, आणि मग राजेश कंपनीचं ऑडिट कोणी केलं, हे सगळे नंतरचे प्रश्न आहेत. परंतु वलकांबी व्यवसाय काय करायची आणि तिचा टर्नओव्हर किती होता, कसा होता तो, म्हणजे कुठल्या स्वरूपाचा होता? वलकांबीचा टर्नओव्हर याच्यामध्ये आलेला आहे. ठीक आहे, मी परत वलकांबी पासून सुरुवात करतो. वलकांबी ही जी कंपनी आहे ही मागच्या 60 वर्षापासून स्वित्झर्लंडमध्ये आहे, ती काम करते, आणि 60 वर्षाचं तिचं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय आहे ते गुडविल आहे. आणि वलकांबी 2017 मध्ये ह्या सगळ्या कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये राजेश एक्सपोर्ट लिमिटेडच्या ताब्यामध्ये आली, त्यांनी ती टेक ओव्हर केली. वलकांबीचं जे बॅलन्स शीट आहे, जे स्वित्झर्लंडच्या स्टॅच्युटरी लॉज नुसार तिथल्या स्टॅच्युटरी ऑडिटर्सनी ऑडिट करून सर्टिफाय केलेलं आहे, तर ह्यामध्ये KPMG SA ही जी तिथली ऑडिट कंपनी आहे त्यांनी वलकांबीचं स्टँड अलोन बॅलन्स शीट, म्हणजे फक्त वलकांबीचा स्वतःचा जो टर्नओव्हर आहे तो आपल्याकडच्या टर्नओव्हरशी कम्पेअर केला तर 700-800 कोटी रुपये ते 2000 कोटी रुपये एवढा त्यांचा वर्षाचा टर्नओव्हर असतो, आपल्या रुपयामध्ये सांगायचं झालं तर. आणि तो तसाच ऑर्गॅनिक पद्धतीने मागची 60 वर्ष पुढे वाढत आलेला होता. आता वलकांबी हा टर्नओव्हर किंवा ह्या रेव्हेन्यूसाठी बिझनेस काय करते, तर हे गोल्ड प्युरिफिकेशन, आपण साध्या शब्दात बोलायचं झालं तर ओर्स कडून गोल्ड घेऊन त्या गोल्डचं प्युरिफिकेशन करणे, आणि समजा 100 रुपयाचं ते सोनं असेल, 100 रुपये मार्केट व्हॅल्यूचं जर ते सोनं असेल, तर त्यावरती ते प्युरिफिकेशन केल्यानंतर त्यांना ते परत करताना त्याच्यावरती 1 ते 2 रुपये चार्ज घेणे, म्हणजे 1 ते 2 टक्के सोन्याच्या व्हॅल्यूच्या, सोन्याच्या जी काही त्यावेळेची मार्केट व्हॅल्यू असेल तेवढा रेव्हेन्यू किंवा त्या प्रोसेसिंग फीज आपण त्याला म्हणूयात, त्या प्रोसेसिंग फीच्या स्वरूपातला रेव्हेन्यू हा वलकांबीचा असतो, आणि त्यांच्या स्टँड अलोन बॅलन्स शीट मध्ये हा तेवढाच दाखवला गेलेला आहे. आता ह्या आता प्रसाद एक मिनिट, आपल्या लोकांना समजण्यासाठी सांगितलेला मुद्दा म्हणजे वलकांबीकडे ज्या वस्तू येतात ते सोनं येतं, बरोबर, आणि वलकांबी त्याच्यावरती काहीतरी शुद्धीकरणाची प्रक्रिया करते, आणि बरोबर, शुद्धीकरण केलेलं सोनं ते बाहेर पाठवतं. याच्यामध्ये वलकांबीकडे आलेलं सोनं, वलकांबीचं उत्पन्न काय, ते शुद्धीकरण करण्याचे चार्जेस, बरोबर. पण आता वलकांबीच्या टर्नओव्हर मध्ये येणार काय, तर शुद्धीकरण चार्जेसचे मिळालेले पैसे, ते तेवढेच आलेले आहेत, हे बरोबर ना? बरोबर आहे. मग आता पुढे काय झालं त्याच्यानंतर? पुढे काय झालं ते सांगतो. वलकांबीच्या स्टँड अलोन बॅलन्स शीट मध्ये
त्यांच्या टर्नओव्हरला फक्त शुद्धीकरण करण्याचे पैसेच आलेले आहेत आणि ते बरोबर. त्यांनी योग्य पद्धतीने त्यांच्या तिकडे म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये तिकडच्या रेग्युलेटर्सना त्यांनी त्या पद्धतीने बॅलन्स शीट फाईल केलेले आहे. सेबीच्या ऑडिटरनी वेलकमबीच्या स्टँड अलोन बॅलन्स शीटचं ऑडिट करणाऱ्या KPMG SA यांच्याशी संपर्क केलेला होता आणि त्यांनीही ही गोष्ट कन्फर्म केली की आम्ही हे स्टँड अलोन बॅलन्स शीट सर्टिफाय केलंय आणि त्याच्यामध्ये हे शुद्धीकरण केलंय. एक वेगळं उदाहरण देऊन सांगतो मी पुढे काय झालं ते. हे सर्व्हिस सेंटर आहे. तर सर्व्हिस सेंटरमध्ये एखादी गाडी जर दुरुस्तीला आली तर त्या दुरुस्तीचे चार्जेस हा त्यांचा रेव्हेन्यू असतो आणि तो त्यांच्या बँकेमध्ये जमा झालेला असतो. बरोबर. या पुढे काय झालं, ह्या राजेश एक्सपोर्टच्या ह्या पुढच्या कन्सॉलिडेशन मध्ये वेलकमबीचं स्टँड अलोन बॅलन्स शीट हे GGR ही त्याची जी होल्डिंग कंपनी म्हणजे वेलकमबीची मालक, त्या मालकाचं पण बॅलन्स शीट करायला पाहिजे. तर त्या मालकाचं बॅलन्स शीट अधिक वेलकमबीचं बॅलन्स शीट हे करताना त्यांनी काय केलं की जे सोनं आलं शुद्धीकरणासाठी तर ते सोनं विकत घेतलं. एवढे त्यांनी त्याच्यामध्ये एवढी मोठी फिगर त्याच्यामध्ये परचेस म्हणून घेतली. म्हणजे उदाहरणार्थ 1 लाख रुपयाचं सोनं आलं आणि त्याच्यावरती 500 रुपयाचं शुद्धीकरण केलं. तर 1 लाख रुपयाचं सोनं विकत घेतलं, 500 रुपयाचं शुद्धीकरण केलं आणि 1,05,000 रुपयाचं विक्री केली. हे त्यांनी GGRच्या कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट मध्ये टाकलं. म्हणजे आता म्हणजे टोल नाक्यावरनं जाणाऱ्या गाड्या म्हणजे त्या जणू म्हणजे त्या गाड्यांची मालकी आपल्याकडे आहे असं जर एखादा टोल कंत्राटदार म्हणायला लागला तर काय होईल? सर आवाज म्यूट झालाय. टोल नाक्याचं उदाहरण अगदी बरोबर आहे. हो, किंवा आपण गाड्यांच्या सर्व्हिस आणि नाही याच्यातली धक्कादायक गोष्ट ही आहे की हे एक वर्ष नाही, हे सलग 5 वर्ष चालू होतं. सलग 5 वर्ष होते. मग एवढं म्हणजे लक्षात का नाही येऊ शकलं आणि 2024ला एखादा शेअर होल्डर तक्रार करतो आणि त्याच्यानंतर मग या सगळ्याची सुरुवात होते. हे आणि गमतीची गोष्ट पुढे अशी आहे म्हणजे सत्य हे कल्पनेपेक्षाही रंजक असतं असं म्हणतात. मी सुरुवातीला जो मुद्दा सांगितला होता की हेतू तपासायला पाहिजेत, एवढे वेगवेगळ्या कंपन्या केल्या जातात आणि त्यांची एकमेकांमध्ये मालकी दाखवली जाते. तर याचा कुठेतरी हा फायदा उचलला जातोय का हे तपासायला पाहिजे. झालंय काय की वेलकमबीनी स्वतःच स्टँड अलोन बॅलन्स शीट या स्वित्झर्लंडच्या रेग्युलेटर्सना योग्य पद्धतीने सादर केलं. परंतु वेलकमबीची जी मालक आहे GGR त्यांनी कन्सॉलिडेशन मध्ये आपण आता बोललो त्याप्रमाणे तो जास्त रेव्हेन्यू दाखवला. परंतु या कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटचं ऑडिट करण्याची तरतूद स्वित्झर्लंडच्या स्टॅच्युटरी लॉज मध्ये नाहीये. त्यामुळं KPMGने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि ते सुद्धा या इंटरिम ऑर्डर मध्ये सेबीने मेन्शन केलेलं आहे की आम्ही KPMG म्हणजे वेलकमबीच्या ऑडिटरशी संपर्क साधला, त्यांना विचारलं, त्यांनी स्टँड अलोन बॅलन्स शीट कन्फर्म केलं. परंतु आमचा ह्या कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटशी काहीही संबंध नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी हेही क्लिअर केलं की स्वित्झर्लंडच्या कुठल्याही लॉनुसार हे GGRचं कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट जे आहे ज्याच्यामध्ये तो टर्नओव्हर वाढवून दाखवण्यात आला भारतामध्ये दाखवण्यासाठी म्हणून, तर ह्या कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीटची ऑडिट करण्याची गरज स्वित्झर्लंडमध्ये नाही. मग आता माझा प्रश्न हा आहे की ह्या सगळ्याचा अभ्यास करून ह्या कंपन्या फॉर्म करण्यात आल्या होत्या का याच्यावरती अजित सर? आता बरं का म्हणजे समप करू की केवळ टर्नओव्हर जास्ती दाखवायचा फुगवायचा या कारणासाठी वेलकमबी नावाची जी प्रत्यक्ष काम करणारी कंपनी आहे तिच्यावरती एक कंपनी आणून बसवायची की ज्या कंपनीला स्वतःचा कुठलाही बिझनेस नाही, स्वतंत्र असा, आणि खालच्या म्हणजे तिच्या मुलांनी केलेला जो बिझनेस आहे तो बिझनेस म्हणजे आता तिचाच झाला. त्या व्यतिरिक्त तिचा स्वतःचा काहीच नाही आणि स्वतःचा काहीच नसल्यामुळे त्या स्विस लॉ प्रमाणे त्यांचं स्वतंत्र ऑडिट होण्याची गरज नाही. बरोबर. यात आणि त्यांच्या बॅलन्स शीट मध्ये मात्र ही संपूर्ण फिगर ही दाखवली गेली आणि त्याचं ऑडिट न झाल्यामुळे म्हणजे होणार नाही हे राजेश मेहता यांना माहिती असल्यामुळे तो हेतू मनात फ्रॉड्युलंट हेतू मनात ठेवूनच त्यांनी अशी कंपनी स्वित्झर्लंडमध्ये स्थापन केली की जिला स्वतःचा काहीच बिझनेस असणार आणि तिचं स्वतंत्र ऑडिट करावं लागणार नाही आणि मग त्या बॅलन्स शीट मध्ये आपण वाटेल ते दाखवू शकतो. बरोबर.
म्हणजे घोटाळेबाज आधी लॉचा अभ्यास चांगला करतात आणि वेगवेगळ्या देशांच्या लॉचा तर अजून करतात की म्हणजे कुठल्या देशाचे कायदे काय आहेत फुगून दाखवायची होती फिगर, याच्यानुसार 1000 पट हा. 2000 पट ती दाखवली त्यांनी. आणि ते बॅलन्स शीट भारतामध्ये यांच्या सबसिडियरी कंपनीचं म्हणजे यांच्या उपकंपनीचं बॅलन्स शीट आहे. म्हणून ते राजेश कंपनी जी त्यांची आता मूळ सगळ्यात बाप कंपनी जी झाली त्याच्या बॅलन्स शीटमध्ये हे दाखवलं की बघा आमची सबसिडियरी जी कंपनी आहे स्वित्झर्लंडमधला त्याचा अख्खा एवढा सोन्याचा प्रचंड 15 म्हणजे 5 वर्षाचा मिळून 15 लाख कोटीचा बिझनेस होता. हा फ्रॉड करता यावा हा प्रसादचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर असं आहे की फ्रॉड मॅजिशियन असतो ना एखादा जादूगार, तो जादूगार जेव्हा तुम्हाला फसवायचं असतं त्यावेळेला फसवायचा हेतू मनामध्ये ठेवून त्याच कारणासाठी डाव्या हाताने जादू करत असेल तर उजव्या हाताने बरेच काहीतरी गोष्टी करत राहतो, तुम्हाला काहीतरी बरोबर. वेगळीकडे आवाज दाखवतो, चित्र दाखवतो आणि तो डाव्या हाताने जादू करतो. एक्झॅक्टली हाच प्रकार करतात. कारण सिंगापूरमध्ये कंपनी का स्थापन केली काहीच कारण नाही, सिंगापूरच्या कंपनीचा काहीच बिझनेस नाहीये, खरंय. कारण तिथं सिंगापूरचे कायदे लागू होतील. भारतातलीच कंपनी स्वित्झर्लंडची वल्कामी कंपनी त्यांनी का टेक ओव्हर केली नाही डायरेक्टली राजेश एक्सपोर्टनी, तर आडवळणाने जायचं म्हणजे घास असा खाता येत नाही म्हणून तो असा खायचा आणि मागे जे काही इथं डोक्याच्या मागे जेव्हा हात जाईल तेव्हा त्याच्यामध्ये काय लबाडी करायची ती करायची. असा हा अत्यंत फ्रॉड धंदा हा या ठिकाणी आहे. म्हणून सिंगापूरला कंपनी स्थापन करायची, सिंगापूरची मग एक पुन्हा स्वित्झर्लंडमध्ये करायची आणि त्याची उपकंपनी तिथं अजून करायची, ती खरी बिझनेस करायची. आता हे जे आहे ह्याला लेअरिंग असं म्हणतात. बरोबर. की तुमचा जो टॅक्स इव्हेडेड, आता इथं टॅक्स इव्हेजनचा मुद्दा नाहीये, इथं लोकांना फसवण्याचा मुद्दा आहे. हा फसवणुकीसाठी अशा प्रकारचे लेयर्स तयार करायचे आणि त्या लेयर्सच्या आड जे काहीतरी घडवायचं आणि ते तुम्हाला इथेच घडलेला असा एक आभास तयार करायचा. हा हेतू फ्रॉडचा आहे. हा आता मुद्दा असा आहे प्रशांत, हा फ्रॉडचा आहे तो फ्रॉडुलंट लोक सगळ्याकडे पिक पॉकेट रस्त्यावरती असतात, परंतु पिक पॉकेटला फक्त दोष देऊन चालत नाही ना. पिक पॉकेट जर तुमच्या घरातून तुमचे खिसे कापायला लागले तर पोलीस काय करतात हा प्रश्न विचारावा लागतो. ते लोक कोर्टात का सुटतात हा प्रश्न विचारावा लागतो. तेव्हा हे जे चोर आहेत या चोरांना असं करता यावं यासाठी काही नेमकी व्यवस्था तयार केलेली आहे का, हा प्रश्न आता आपण खरं विचारून तिथं ती सिस्टीम काय करते त्या सिस्टीम बद्दल आता बोलायला पाहिजे असं मला वाटतं. खरंय खरंय. सलग 5 वर्ष हे सगळं घडत होतं. मग हे नेमकं म्हणजे याच्यातला ऍक्च्युअल जो लॉस झालेला आहे म्हणजे किती फटका बसलेला आहे, म्हणजे 15 लाख कोटींचा घोटाळा असं आपण जेव्हा म्हणतोय तेव्हा आकड्यामध्ये त्याचा प्रत्यक्ष फटका किती आहे कसं? नाही, त्याच्यामध्ये काय आहे की ऍक्च्युअल हा काय त्याला आमच्या भाषेमध्ये क्वांटिफाय करणं म्हणतात, तर ते क्वांटिफाय आता सेबी करू शकत नाहीये. त्याचं कारण असं आहे की फसवणूक झाली एवढं मात्र खरं आहे, परंतु लॉस क्वांटिफाय करणं शक्य नाही. त्याचं कारण असं की खाली जाऊन त्याच्या फिगर्स अगदी त्याचे प्रॉफिट जे आहेत ते अगदी मिनिमम आहेत आणि त्याच्यावरती त्याने टॅक्स भरलेला आहे. ओके. पण म्हणजे या सगळ्यामध्ये सलग 5 वर्ष अशा पद्धतीनं हे रेव्हेन्यू मिसरिप्रेझेंटेशन जे आहे ते होत होतं. पण मग आपल्या कुठल्याच पातळीवरती हे कुठल्याच संस्थेला हे पकडणं का शक्य नाही झालं आणि ज्या संस्थांचं हे काम होतं म्हणजे जी सिस्टीम या सगळ्यामध्ये काम करणारी होती, देखरेख करणारी होती, ती नेमकी काय होती आणि त्यांना का हे सगळं पकडता नाही आलं? मला वाटतं प्रसादने याचं उत्तर दिलं पाहिजे, कारण प्रसाद हा प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्याचा दैनंदिन कामाचा भागच आहे हा सगळा आणि ऑडिटर आहे. प्रसाद तूच सांगेल. एक टर्म आपल्याकडे नेहमी वापरली जाते, इज ऑफ डुईंग बिझनेस. तर भारतामध्ये ही अजिबात नाही असं भारतीयांचं व्यवसाय करणाऱ्यांचं तर मत आहेच आहे. जे काही बाहेरचे लोक भारतामध्ये काही कारणासाठी व्यवसाय करायला येतात किंवा भारतामध्ये त्यांनी काही कंपन्या सुरू केलेल्या आहेत त्यांचंही मत आहे. हे का आहे हे सांगतो. भारतामध्ये व्यवसायाचं नियमन आणि त्याचं मॉनिटरिंग इतकं जास्त आहे की मी व्यवसाय पैसे कमावण्यासाठी केला, वेल्थ क्रिएशनसाठी केला, संपत्ती कमावण्यासाठी करतो आहे की तुमचे हे रिटर्न्स भरणे आणि तुमच्या रेग्युलेटर्सना अजून वेगवेगळी माहिती देणे, सतत ती देत राहणे अगदी डेली बेसिसवरती, यासाठी करतो हा प्रश्न पडावा इतकी भारताचे कायदे स्ट्रिक्ट आहेत असं म्हणलं जातं. आणि खऱ्या अर्थाने जर ते बाकीच्यांचे पाहिले तर ती खरी परिस्थिती आहे. तरी सुद्धा हे कसं घडलं, तर यामध्ये खरं तर आपण मगाशी जो विषय घेतला
तर हेतू हा व्यक्तींचा आणि तसा व्यवस्थेचा पण तपासायला पाहिजे, अशी परिस्थिती याच्यामध्ये निर्माण झालेली आहे. हे सलग मागचे 5 वर्ष घडतंय असं इंटरिम रिपोर्ट सांगतोय, कारण की मागच्या 5 वर्षांचेच डिटेल्स तपासलेले आहेत. त्याच्या आधीपासून राजेश एक्सपोर्ट आहे, त्याच्या आधीपासून, या पुढच्या चर्चेमध्ये अजून वेगळे मुद्दे आपण घेणार आहोत, त्याच्या आधीपासून राजेश एक्सपोर्ट आहे. तर ते त्याचं कुठल्याही प्रकारचं ऑडिट किंवा व्हेरिफिकेशन झालेलं नाही. कदाचित हे 2017 पासून असेल, कदाचित 2016 पासून असेल, किंवा तेव्हा काही वेगळं असेल. आता वेलकम आणि हे दिसतंय, तेव्हा काही वेगळं असेल. तर मुळात काय आहे की हे सर्व बॅलन्स शीट आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे सर्व टॅक्स अथॉरिटीजना, मग ते जीएसटी असतील, इन्कम टॅक्स असतील, अजून वेगवेगळे असतील, यांच्याकडे सबमिट होतात. त्यानंतर हे बॅलन्स शीट्स मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सला, म्हणजे रजिस्टर ऑफ कंपनीजच्या पोर्टलवरती सबमिट होतात. याचं एलओडीआर हा शॉर्ट फॉर्म आहे, लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स. या स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स आहेत सेबीच्या अंतर्गत आणि अतिशय स्ट्रिक्टली या फॉलो केल्या जातात, किंवा सेबी ते करायला लावते. आणि तिथे सुद्धा हे सगळे बॅलन्स शीट्स आणि हे सगळे आकडे वार्षिक फ्रिक्वेन्सीने नाही, इयरली फ्रिक्वेन्सी नाही नुसती, तर मंथली असते, क्वार्टरली असते, कारण की त्याप्रमाणे बाहेर मार्केटमध्ये शेअरचे भाव ठरतात आणि लोक इन्व्हेस्ट करतात. म्हणजे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट पण असते आणि इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट पण असते. त्यानंतर सेबी स्वतः आहे याच्यामध्ये, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आहे, एक्सपोर्टचा बिझनेस असल्यामुळे त्याच्यामध्ये सीबीईसी आहे, सीबीडीटी आहे, या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, केंद्र सरकारच्या मोठ्या यंत्रणा आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतामध्ये कुठेही फॉरेन करन्सी मधून 1 रुपयाची जरी फॉरेन करन्सी आली तरी आरबीआयला ते माहिती असतंच. प्रत्येक ट्रान्झॅक्शन मॉनिटर केलं जातं आणि त्यांच्याकडे त्यांच्या पोर्टलवरती ते अपलोड होतं. ती सर्व माहिती एक्सपोर्ट करताना अपलोड होते. तरी 5 वर्ष हे कसं समजत नाही, हे खरंच अत्यंत मोठा प्रश्न आहे. आणि हे 5 वर्षांनी समजलं हे कसं, तर कोण्या एका मेंबरनी याविषयी तक्रार केली की तुमचे जेवढा सेल आहे तेवढे डेटर्स दिसत नाहीत, किंवा डेटर्स हल्लेले दिसत नाहीत, म्हणजे येणे पैसे जे आहे ते बॅलन्स शीट मध्ये तसेच दिसतात. तर यावरती चौकशी करा. मग सेबी चौकशी सुरू करते आणि मग हे उघडकीस येते. मी याच्यामध्ये असं सांगेन की सिस्टीम काय करत होती प्रशांत, हा जो प्रश्न आहे, कोणी असा, मी थोडस दोन्ही बाजूने बोलूया आपण, की मुंबई स्टॉक एक्सचेंजवरती काही 5,000पेक्षा जास्त कंपन्या रजिस्टर्ड असतील. मला एक्झॅक्ट संख्या माहिती नाही, पण या प्रमाणात असतील. आता कंपनी अफेअर्स डिपार्टमेंटचं म्हणलं तर रजिस्ट्रार म्हणजे देशात किती कंपन्या रजिस्टर असतील, लाखो. आता या लाखो आहे. तर या सगळ्या कंपन्यांची बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट त्यांच्याकडे सबमिट होतात, टॅक्सेशनकडे सबमिट होतात. प्रत्येक त्यांनी काय उघडून बघायचं का, असा प्रतिप्रश्न निश्चितपणे विचारला जाऊ शकतो आणि तो विचारला पाहिजे. प्रश्न विचारण्यात गैर काय नाही. मुद्दा असा आहे की या कंपनीची विक्री आहे, रेव्हेन्यू, हा भारतातल्या पहिल्या, जर तुम्ही यादी काढलीत वेगवेगळ्या कंपन्यांची, आता ही यादी आपल्याला समोर दिसते आहे, तर रिलायन्स म्हणजे जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी ज्यांच्या मालकीची आहे, तिथं तुम्हाला दिसतंय की त्यांचा टर्नओव्हर वार्षिक 10,71,000 कोटीचा आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन त्यांचा 8,59,000 कोटी रुपयाचा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा 6,63,000 कोटी रुपयाचा आहे. आणि त्याच्या खाली टाटा मोटर्स आणि HDFC बँक. आता या पार्श्वभूमीवरती या राजेश एक्सपोर्टचा 24-25चा मला वाटतं 7, मागची स्लाइड बघूया आपण ती, 7,78,000 कोटी आहे. त्याच्या आधी 4,23,000 कोटी, आणि 20-21ला पाहिलं तर 2,58,000 कोटी, आणि त्या रिलायन्सचं 20-21ला पाहिलं तर असंच काहीतरी 5-6 लाख कोटीपर्यंत. म्हणजे इतके प्रचंड टर्नओव्हर असणाऱ्या कंपनीमध्ये जो 100%, 80-90%, 99% जो परदेशामध्ये टर्नओव्हर होतो असा त्यांचा दावा आहे. भारतामध्ये परकीय चलन काय येत नाही, हा प्रश्न आरबीआयला पडला नाही, हा प्रश्न सेबीला पडला नाही, हा प्रश्न डिपार्टमेंट ऑफ कंपनी अफेअर्सला पडला नाही. बघा, मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेला माणूस आहे, करतोय, म्हणजे प्राध्यापक आहे. आमच्या इथं पेपर तपासल्यानंतर त्याची मॉडरेशनची पद्धत असते. प्रत्येक तपासलेला पेपर परत नाही तपासला जात. मग काय केलं जातं की ज्यांना 95च्या पुढे मार्क आहेत, 90च्या पुढे मार्क आहेत, त्यातले काही टेस्ट 5 पेपर काढले जातात. ज्यांना अगदी पासिंगचे मार्क आहेत, म्हणजे मुद्दामून कोणाला पास करून ठेवलंय का, बरोबर, चुकीचे मार्क, असे टेस्ट केसेस केल्या जातात. यांच्याकडे लाखो कोटी रुपये ज्यांचा टर्नओव्हर दाखवला जातो, परंतु नफ्याचं प्रमाण त्याचे 1% सुद्धा नाही.
हम्म, फॉरेन एक्सचेंज अर्निंग नाही, हम्म, मग ही कंपनी परदेशामध्ये नेमकं करते काय हा प्रश्न जर या रेग्युलेटर्सना पडत नसेल तर ती हम्म. रेग्युलेटरची काही दुकानं चालवलीत कशा करता, काय माधवी करेक्ट. बुच आणि असल्या लोकांची सोय करण्यासाठी चालवलीत? हा बरोबर. प्रश्न अतिशय गांभीर्याने विचारायला पाहिजे. आणि प्रसाद जे म्हणत होता की इज ऑफ डुईंग बिझनेस, हा नाही म्हणजे काय तर ऍक्च्युअली कंट्रोल काही नाहीच आहे, ऍक्च्युअली हम्म, सुपरविजन रेग्युलेशन काहीच नाहीये. हम्म, हा हम्म, संपूर्ण देखावा एक ब्युरोक्रेसीचा देखावा आहे. हम्म, हे ते म्हणजे आणि याच्यामध्ये मग सगळ्यांनी काय म्हणायचं की त्या ऑडिटरनी जे दिलेले ते आम्हाला फार, पण तुमची इंडिपेंडंट 1% तरी काही तपासणी असेल का नाही? हम्म. बरोबर. आणि हा प्रश्न टॅक्सेशन अथॉरिटीजला पडला नाही. का पडला नाही त्याचं हम्म, कारण मी आता सांगतो. याचं हम्म, कारण असं की राजेश एक्सपोर्ट हा हम्म. अपवाद नाहीये. माझं विधान लक्षात घ्या. 15 लाख कोटी आणि प्रत्यक्ष स्वतःचा धंदा 2,000 कोटी सुद्धा नाही. हा डिफरन्स अति 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 प्रचंड आहे. म्हणजे हम्म, एखाद्या मुंगीनी माझं घर म्हणून वारुळ आहे त्यांचं, म्हणजे हे खरं उदाहरण जास्त चांगलं आहे. मुंगीचं हम्म. एक वारुळ आहे एका घरामध्ये, त्यांनी सांगावं बाहेरच्यांना की अख्खं घर माझंच आहे, की माझं घर बरोबर. कुठे तर हे माझं घर बघ, म्हणून करेक्ट, 5 करेक्ट. मजली बंगला दाखवा असा प्रकार आहे हा. हो. पण पाहणाऱ्याला कोणाच्या लक्षात नाही आलं तरी बरोबर. मुंगी 5 मजली घर का दाखवते एवढं? तर आणि ह्याचं इतक्या कारण असं आहे वेगानं की वाढतोय रेव्हेन्यू, म्हणजे हा, आणि 5 आणि वर्षामध्ये का 2 लाखाचा 7 लाख, म्हणजे जवळपास चौपट होतोय, तरी एल सुद्धा आय शंका सीनी न घेता. एल आय सीनी 2023 पर्यंत त्यांचे शेअर्स खरेदी विक्री केलेले आहेत, म्हणजे खरेदी सुद्धा केलेले आहेत हो. तो तर एक 2023 वेगळाच पर्यंत. मुद्दा आहे, म्हणजे आपण त्याच्याबद्दल एक सविस्तर प्रश्न घेऊच. हा, पण तो आपण बोलूच या हा, स्वतंत्र. नाही पण नाही एक म्हणजे मिनिट प्रशांत, माझा बोलण्याचा एक मुद्दा राहिला. हा हम्म, अपवाद नाहीये म्हणजे काय तर वेगवेगळ्या देशांमध्ये अशा गुंतागुंतीच्या रचना करत सिंगापूरची कंपनी केमन आयलंडमध्ये, केमन आयलंडची कंपनीची सबसिडरी मॉरिशसमध्ये, मॉरिशसच्या कंपनीची सबसिडरी हाँगकाँगमध्ये, हाँगकाँगच्या कंपनीची सबसिडरी परत अजून कुठल्या तरी हो, हो. लक्झेंबर्गमध्ये, असे लेअरिंग करणं, कन्फ्यूज हम्म, करणं आणि एका देशातल्या कायद्याचा दुसऱ्या देशातल्या कायद्याविरुद्ध वापर करणं, बरोबर. ही जी चलाखी आहे, हे या देशातले बडे उद्योगपती, आता नावं अडाणींचं घ्यायला काहीच हरकत नाही कारण हिंडेनबर्गनी हिंडनबर्ग मध्ये आलंच होतं ते. हम्म. सगळं ते आलेलं होतं. ते जरी तू सायप्रस उडवून वगैरे लावलेलं काही असलं तर सांगितलं. हिंडेनबर्ग चोर होता म्हणून त्यांनी खून करताना पाहिला तरी हिंडेनबर्ग चोर आहे म्हणून त्यांची साक्ष पण चोर आहे, असं जे हम्म, आपण ठरवलं की हम्म, जे हम्म. कानून चित्रपटामध्ये नाकारलेले, तुला माहिती आहे कानून चित्रपटामध्ये तो साक्षीदार असतो तो चोर असतो. उलटून मी चोरी करायला गेलो पण मी पाहिलेला गुन्हा मात्र गुन्हाच होता. हा बरोबर. न्याय आपण लावला नाही हिंडेनबर्गच्या बाबतीमध्ये. असो, तर असे हम्म, जे राऊंड ट्रिपिंग करण्यासाठी हम्म. देशातला पैसा टॅक्स बुडवून बाहेर नेण्यासाठी आणि तो परदेशी गुंतवणूक म्हणून भारतात आणण्यासाठी जे अशा प्रकारचं गैरव्यवहारांचं कोळ्याचं जाळं विणलं जातं, त्या जाळ्याचा हा एक अंश आहे किंवा त्या जाळ्याची बरोबर. एक पद्धती आहे. त्याच्यामुळे बरोबर. याच्यामध्ये या रेग्युलेटर्सना वेगळं काहीच वाटलं नाही, असं चालूच आहे म्हणून हम्म. त्यांनी ते तपासलं नाही. हे त्याचं खरं ओके. कारण आहे असं माझं मत आहे. प्रसाद, बरोबर. माझं काही चुकत असेल तर सांग. नाही, हे आणि बरोबर. त्याच्यासोबत मला प्रसादजी हे पण विचारायचं आहे की आता कंपनीचं जे क्लॅरिफिकेशन आहे किंवा त्यांचं जे म्हणणं हे आहे की आमच्या रेव्हेन्यू आकड्यांमध्ये काहीही चुकीचं नाहीये आणि कम्युनिकेशन गॅप झालेला आहे कंपनी आणि सेबीमध्ये, असं ते म्हणतायत. म्हणजे एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टीनंतर सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की हा एक कम्युनिकेशन गॅप आहे फक्त. म्हणजे आणि म्हणजे मी जे वाचलं त्याच्यानुसार मला असं वाटतंय की त्यांचं म्हणणं असं आहे की मुळात हा बिझनेस काय आहे हेच सेबीला अजून नीट कळलेलं नाहीये, आम्ही कशा पद्धतीने बिझनेस करतोय. तर आता तर इंटरिम रिपोर्ट आहे, अजून फायनल रिपोर्ट पर्यंत अजून काही नवीन दावे आणि नवीन काही गोष्टी तर समोर येणार नाहीत. मुळात त्यांनी असा दावा करणं पूर्णपणे चुकीचं आहे की रेव्हेन्यू रेकग्निशन कसं करायचं यासाठी म्हणून IFRS, त्याच्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड्स हे जे आहेत, तर रेव्हेन्यू रेकग्निशन कशाला म्हणतात हे स्पष्टपणे ह्याची व्याख्या केलेली असते. त्याच्यामुळे हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, रेव्हेन्यू किंवा टर्नओव्हर म्हणतात कशाला, तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये भले तुमच्या इथल्या नाही तर तुमच्या जी काही स्वित्झर्लंडची कंपनी आहे ती नाही तर तिची पेरेंट कंपनी जी स्वित्झर्लंडमध्ये आहे तिच्या कुठल्या बँक स्टेटमेंटमध्ये एवढे 2 आणि 5 लाख कोटी रुपये जमा झालेले होते आणि मग त्याच्यानंतर तुम्ही खर्च केले. हे कम्युनिकेशन गॅप नाहीये हा मोठाच एक मिसरिप्रेझेंटेशन आहे आकड्यांचं. टर्नओव्हर फ्रॉडुलंट प्रेझेंटेशन आहे. तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाले नाहीत, इकडच्या देशातून तिकडे ते पैसे गेलेले नाहीत, तुमच्या बॅलन्स शीटवर फक्त मोठ्या फिगर दिसत आहेत, खाली तुमची प्रॉफिटची फिगर, असं अज्युम करू की असं आपण ठरवू एक आताच्या चर्चेपुरतं की ती एकदम करेक्ट आहे.
तर मला एक 5 लाख रुपये प्रॉफिट वर्षाचं मिळतंय म्हणल्यानंतर मी त्याचा टर्नओव्हर 5 लाख मी खालचे बरोबर दाखवलेत, म्हणून वरचा टर्नओव्हर मी 10,000 कोटी रुपये दाखवायचा, हा कुठला न्याय? आणि माझा बँकेमधला ऍक्च्युअल टर्नओव्हर 50 लाख रुपये असतो फक्त. इथे साधी गोष्ट आहे. आता आपण पुढच्या प्रश्नावरती किंवा तुम्ही एक प्रश्न विचारणारच असाल की यांना लोन देताना एक साधं मी एक उदाहरण सांगतो की एखादा माझ्याकडचा व्यक्ती इंडिव्हिज्युअल किंवा एखादी पार्टनरशिप फर्म हे माझे क्लायंट असलेले जर त्यांना लोन घ्यायचं असेल, वर्किंग कॅपिटल लोन असेल किंवा कुठल्या मशिनरीसाठी एक 5-50 लाख रुपयाचं लोन घ्यायचं असेल, तर मागचे 3 वर्षाचे नुसते बॅलन्स शीट मागत नाहीत, त्याच्याबरोबर मागचे 3 वर्षांचे त्यांच्या करंट अकाउंटचे आणि त्याच्या व्यक्तिगत अकाउंटचे स्टेटमेंट मागवले जातात आणि त्याप्रमाणे ते रिकन्साईल करून बघितले जातात. कोणी ऑडिटरनी सही करो तर रिकन्साईल करून बघितले जातात की खरोखर याचा टर्नओव्हर इतका आहे का. हे मागच्या 5 वर्षात यांच्या बँकेने नाही पाहिलं, यांच्या रेग्युलेटरने कुठे पाहिलं नाही, टॅक्स अथॉरिटीजने पाहिलं नाही, ऑडिटरने अर्थात पाहिलंच नाही. असं सगळ्यांचं कसं काय कानाडोळा होऊ शकतो? तर हा ठरवून झालेला आहे नक्कीच. अभ्यंकर सर, म्हणजे याच्यामध्ये अजून एक सगळ्यात गंभीर प्रश्न हा आहे की LICची इन्व्हेस्टमेंट 10% इन्व्हेस्टमेंट LIC या कंपनीमध्ये करते आणि हा एक पॅटर्नच आपण गेल्या काही दशकामध्ये बघितलाय. म्हणजे जी कंपनी डबघाईला येते त्याच्यामध्ये LIC कशी असते इन्व्हेस्ट करायला याचं काही पुढं कळत नाहीये. आणि कॅनरा बँकेचे जवळपास 500 कोटी याच्यामध्ये बुडीत आहेत जवळपास. तर पुन्हा म्हणजे मासिव्ह वेल्थ डिस्ट्रिक्शन जे आहे ते अशा पद्धतीनं शेवटी कोणाचं होतंय तर रिटेल इन्व्हेस्टर्स, आणि ते म्हणजे हे का अशा पद्धतीचे पॅटर्न आपल्याकडे पडत चाललेले आहेत? आता ह्याचं कारण अगदी स्पष्ट आहे की अशा प्रकारच्या इतक्या मोठ्या कंपन्यांचा इतका फ्रॉड्युलंट व्यवहार हा पॉलिटिकल कनेक्टिव्हिटी असल्याशिवाय हा दाबला जाऊ शकत नाही. आपल्या देशामधून आपल्या देशामध्ये विशेषतः 2014 नंतर, त्याच्याही आधी होत्या परंतु ते प्रमाण फार मोठं वाढलेलं आहे 2014 नंतर, की अशा प्रकारे परदेशामध्ये आपल्या देशातल्या लोकांनी कंपन्या काढायच्या, त्या कंपन्यांमध्ये खरा खोटा प्रॉफिट बुक करायचा, खरा खोटा टर्नओव्हर दाखवायचा आणि मग त्या सगळ्याच्या मागे एक अशा प्रकारचं धुसर त्याला आपण म्हणतो वातावरण तयार करायचं. कारण त्या देशातले कायदे असेच देश निवडले जातात, त्याला टॅक्स हेवन्स म्हणतात. टॅक्स हेवन्स निवडले जातात. जर स्वित्झर्लंड सुद्धा निवडलं, याच्यामध्ये स्वित्झर्लंड इज अ काइंड ऑफ अ टॅक्स हेवन. आता इथे त्या टॅक्स हेवनचा फार उपयोग झालेला नाहीये, परंतु तरी सुद्धा स्वित्झर्लंड निवडण्याचं कारण आणि सिंगापूर निवडण्याचं कारण हे सुद्धा लक्षात घ्या. सिंगापूर आणि स्वित्झर्लंड बोथ आर टॅक्स हेवन्स. टॅक्स हेवन्स म्हणजे काय? इथे टॅक्स लॉज, इथे कॉर्पोरेट लॉज हे इतके सैल आणि इतके काय म्हणूया आपण टॅक्सेशनचं प्रमाण कमी आणि टॅक्स लॉज आणि कॉर्पोरेट लॉज हे अतिशय लॅक्स असतात, त्याला टॅक्स हेवन असं म्हणतात. आता या केसमध्ये स्वित्झर्लंडचा टॅक्स हेवन म्हणून उपयोग झाला असं मी म्हणणार नाही, परंतु मूळ हा जो व्यवहार आहे स्वित्झर्लंड का चॉईस केला जातो याचं वन ऑफ द रिझन्स हे असू शकतं. तसं सिंगापूरचं सुद्धा आहे. तर हे लेअरिंग करणं आणि याच्यासाठी एक मोठं पॉलिटिकल कॉन्ड्युइट ज्याला आपण म्हणतो, एक पॉलिटिकल इकॉनॉमिक पाईपलाईन आहे, या पाईपलाईनचा हे भाग आहेत आणि याची अतिशय बळकट अशी पॉलिटिकल कनेक्शन्स आहेत. या देशांबरोबर असे जे टॅक्स हेवन्स आहेत त्यांच्याबरोबर करार करायचे, डबल टॅक्सेशन अवॉइडन्स ट्रीटी ज्याला म्हणतो, की टॅक्स थोडक्यात, आता मी त्याची सगळी यंत्रणा सांगत नाही, की भारतातले टॅक्स चुकवण्यासाठी एक सोयीस्कर अशी यंत्रणा तयार केली जाते की भांडवल तुमच्या देशातून आलेलं आहे, मग आता आम्ही त्याच्यावर टॅक्स लावणार नाही वगैरे अशा पद्धतीच्या. हे सगळं जे आहे हे एका स्ट्रॉंग पॉलिटिकल कनेक्टिव्हिटी शिवाय होऊ शकत नाही. आणि नेमकं प्रसादने जे सांगितलं की तुला 5 लाख 10 लाखाचं लोन पाहिजे असेल तर तुझं बँक स्टेटमेंट तपासलं जातं आणि ते तुझ्या बॅलन्स शीटशी टॅली करून बघितलं जातं, तुझा ॲक्च्युअल कॅश फ्लो आहे का बघितलं जातं. इथं 7 लाख कोटीचा हा टर्नओव्हर दाखवतोय, त्याचं एक बँक अकाउंट कुठे तपासण्याची या लोकांना गरज वाटली नाही. आणि हे कारण LIC आणि कॅनरा बँक या पब्लिक सेक्टर इन्स्टिट्यूशन्स आहेत, या केंद्र सरकारच्या डायरेक्ट नियंत्रणाखाली चालतात, मोदी आणि शहा आणि निर्मला सीतारामन यांच्या नियंत्रणाखाली चालतात आणि त्यांना अशा प्रकारचे निश्चितपणे डायरेक्टिव्ह आहेत की कोणाकडनं काय आलं असता काय मंजूर करायचं आणि काय करायचं. कारण काय रक्कम आहे त्या LICचा आज त्याच्या राजेश एक्सपोर्टचे जे शेअर्सचे भाव आहेत ते आता कचऱ्याच्या भावात गेलेले आहेत. LICचं 2000 कोटीचं रुपयाचं व्हॅल्यूचं नुकसान झालेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. आपली कॅनरा बँक जी आहे त्यांनी 15 मध्ये का 14 मध्ये त्यांना कर्ज दिलं
440 500 कोटी रुपयाचं. कशा करता दिलेलं आहे ते कर्ज 14 मध्ये, तर ही वलकांबी कंपनी विकत घेण्यासाठीच दिलेलं आहे. तर त्याने आणि नंतर ते पैसे त्यांनी तेही परत केले नाहीत, तरी नंतर तरी कोणाला तरी संशय यावा, तोही आला नाही. LICला सुद्धा नंतर संशय आला नाही की हे जी बँकेचे जर ऍसेट स्ट्रेस्ड आहे, तर आता आपण त्यांच्यानंतर शेअर्स नाही खरेदी करायला पाहिजेत. ते त्यांनी तरीही त्याच्यानंतर सुद्धा केले, पहिल्यांदा केले आणि नंतरही केले. हे असं ते का करत राहिले याचं कारण डिरेक्ट पॉलिटिकल कनेक्शन्स आहेत. आपण ती जर शेवटची स्लाइड दाखवली, आपण जी मगाशी चर्चा टाइमलाईन जी म्हणतो आपण, इंटरेस्टिंग टाइमलाईनची, ती जरा दाखवली तर जरा थोडंसं अजून श्रोत्यांना चांगलं समजू शकेल. हा, ही शेवटची. तर आता या जर याच्यामध्ये पाहिलं तर कॅनरा बँकेने 503 कोटी रुपयाचं कर्ज दिलं. 1200 कोटी रुपयाचं 2014 मध्ये दिलं, म्हणजे एक फंड बेस्ड आणि एक नॉन फंड बेस्ड. GGR जी आहे ती वलकांबीने टेक ओव्हर केली. 60 वर्षाची कंपनी, $400 मिलियन मध्ये, म्हणजे 2560 कोटी मध्ये, म्हणजे त्याच्यातला एक मोठा वाटा कॅनरा बँकेने फंड केलेला आहे. बरोबर, 25% जवळ. 70% कुठनं आला? प्रॉफिट अँड लॉस अँड रिझर्व्ह ऑफ त्यांची जी राजेश एक्सपोर्ट जी आहे त्या प्रॉफिट रिझर्व्ह मधून आला. त्याच्यानंतर क्रेडिट स्विस म्हणजे स्विस बँक आहे, 30% त्या स्विस बँकेकडनं आला. त्याच्यानंतर कॅनरा बँकेनी 20 मध्ये कर्ज नॉन परफॉर्मिंग ऍसेट म्हणून क्लासिफाय केलं. रिकव्हरी प्रोसेस त्यांनी NCLT मध्ये पिटिशन फाईल केलेलं आहे 2024 मध्ये. कॅनरा बँकेनी ऑक्शनिंग ऑफ ऍसेट या राजेश एक्सपोर्टची 2022 मध्ये प्रोसेस सुरू केलेली आहे. तरी सुद्धा सेबीला 15 लाख कोटीचा टर्नओव्हर कुठनं येतो हा त्या माधवी बुच आणि त्यांची जी सगळी कोठेरी आहे त्यांना संशय सुद्धा आला नाही. इतके निरागस निष्पाप लोक बसवलेले आहेत तिथं. आणि LICनी एक शेवटची ओळ जी आहे ती अजून जास्त धक्कादायक वाटते की म्हणजे LICनं इन्व्हेस्ट केले 2023 मध्ये आणि इट हॅज नॉट परचेस सोल्ड एनी शेअर सिन्स 2023. अनेकदा मार्केटमध्ये या कंपनीचं काय चाललेलं आहे याचा सुगा मार्केटमध्ये अनेक लोकांना कळतो आणि त्यानुसार 800च्या आसपास असलेला हा शेअर त्याच वेळी विकून टाकलेला आहे मोठमोठ्या जे कोणी इन्व्हेस्टर असतील त्यांनी. आता नाही, कळू शकलं. नॉट ओनली दिस, म्युच्युअल फंडाचा एक पैसा नाही त्याच्यामध्ये, या कंपनीमध्ये. म्युच्युअल फंडाचा का पैसा नाही याचं कारण म्हणजे त्यांच्या खांद्यावरती डोकं असलेली माणसं तिथं बसलेली आहेत. ते असल्या कंपनीत इन्व्हेस्ट करणार नाहीत की ज्याचा कॅश फ्लो दिसत नाही. कुठेही कॅश फ्लो नाही बॅलन्स शीट मध्ये, कॅशचं कुठे तुम्हाला चित्र दिसत नाही म्हणजे एकूणात. आणि रेट ऑफ प्रॉफिट तुमचा जो आहे टर्नओव्हरची 1% आणि 2% आहे. एवढ्या मोठ्या टर्नओव्हरचे कारण काय, धंदा काय यांचा, हे त्यांना निश्चितपणे इनर इन्फॉर्मेशन काढल्यानंतर निश्चितपणे माहिती असणार, म्हणूनच त्यांनी इन्व्हेस्ट केलं नाही. म्हणजे सामान्य म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरचा जो त्यांचा अॅनालायझर असेल किंवा ऍडवायझर असेल त्याला जे कळू शकतं ते LICला, कॅनरा बँकेला आणि सेबीला आणि टॅक्स अथॉरिटीजना कळू शकत नाही की तो कुठे टॅक्स इव्हेजन सुद्धा पॉसिबिलिटी असू शकते. एवढं फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे आणि एवढा फॉरेन टर्नओव्हर, देशात फॉरेन एक्सचेंज काहीच येत नाही. परस्पर काय मॅनेज करतात का काय पैसे, परस्पर फॉरेन एक्सचेंज काढून घेतात का काय कुठं. पण असा धंदा बहुतेक भारतातल्या कंपन्या, मोठ्या कंपन्या करतात. म्हणूनच भारतात थोडं थांबतो, इनडायरेक्ट लिंक लावायची सर, तर म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतः पंतप्रधान जाहीरपणे सांगतात की LICचे शेअर तुम्ही खरेदी करा. म्हणजे थोडक्यात हे पैसे शेवटी कुठे जात होते, तर राजेश एक्सपोर्टच्या या सगळ्या गोष्टी हे करण्यासाठी जात होते. त्याच्यासाठी त्यांना हवे होते का, त्याच्यासाठीचं कलेक्शन होतं का, ते हा पण एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण आता सिस्टमिक फेल्युअर आहे. आणि पण भारतातले जे त्याचे ऑडिटर आहेत रेड्डी म्हणून, आणि माझी अशी मागणी आहे की चार्टर्ड अकाउंटंट्स इन्स्टिट्यूटनी त्यांना ताबडतोब त्यांची सनद रद्द केली पाहिजे आणि त्यांच्याशी कनेक्टेड जे कोणी माणसं आहेत त्या REL कंपनीचे राजेश मेहता सहित त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत. इट इज अ क्लिअर केस ऑफ फ्रॉड, ऍब्सोल्यूट अँड क्लिअर केस ऑफ ओपन अँड शट केस आहे. तो जर सेबीचा रिपोर्ट वाचला तर काय मिसकम्युनिकेशन म्हणते, त्याला 50 वेळा ऑपॉर्च्युनिटीज दिलेल्या आहेत, तुझं हे सादर कर, ते सादर कर, ते सादर कर, तरी सुद्धा त्याने ते कधीही केलं नाही. आणि तरी म्हणतात की इंटरिम रिपोर्ट आहे, म्हणजे अजूनही पुन्हा त्याला वाचवायचा काहीतरी प्रयत्न असण्याची शक्यता आहेच. खरं म्हणजे
म्हणजे या आकड्यांच्या सोबत अशा पद्धतीचं असहकार्य करणं आणि रिपोर्टच दाखवायला नकार देणं हे किती गंभीर आहे हे आपल्याला कळू शकतं. मुलाखतीच्या शेवटी थोडंसं म्हणजे आता आपण कुठल्याही व्यवस्थेचे एक नियम असतात आणि त्या नियमानुसार ती व्यवस्था चालत असते. इथं जर आपल्याला जे फायनान्शियल स्टेटमेंट दिसत आहेत तेच जर अशा पद्धतीचे बोगस असतील किंवा ते बोगस दाखवण्याची हिंमत एखादी कंपनी करत असेल तर मग त्याला कसं रोखायचं, त्याच्यासाठीचे काय उपाय असले पाहिजेत? दोघांचेही जाता जाता क्लोजिंग कमेंट काय? मला वाटतं प्रसादने सांगावं, तो चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्यांनी त्या इन्स्टिट्यूटच्या त्या ब्रॉडर फ्रेमवर्कमध्ये पण सांगावं काय केलं पाहिजे नेमकं. आहे ती व्यवस्था किंवा ते रेग्युलेशन जे आहेत ना, हे मोर दॅन इनफ आहेत खरं सांगायचं तर. फक्त ते योग्य पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, प्रामाणिकपणे थोडं तरी काम करायला पाहिजे. एक साधी, परत मी मागे येतो आणि एक छोटासा मुद्दा परत सांगतो. 2020 मध्ये कॅनरा बँक ऍसेट एनपीए म्हणून क्लासिफाय करते राजेश एक्सपोर्टचे, आणि 2022 मध्ये ते ऑप्शन त्या ऍसेटचा पुकारते आणि पुढची कारवाई सुरू करते 2024 मध्ये. तरी सुद्धा LIC 2023 पर्यंत ते शेअर्स घेत राहते आणि विकत नाही. म्हणजे एक असा डेटा काढायला पाहिजे मला तर असं वाटतं की आणि तो इतका सोपा आहे की कंपनीचे व्यवस्थित प्रत्येक शेअरचा ISIN नंबर असतो, आणि की कुठल्या कुठल्या कंपन्यांनी विलफुल डिफॉल्टर म्हणून लोन थकवलेले आहेत, कोणाकोणाचे ऍसेट NPA झालेले आहेत, आणि त्यांचा मार्केटमध्ये शेअर काय चालतो, आणि तरी सुद्धा किती इन्स्टिट्यूशनल म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग तिथे किती इन्व्हेस्टमेंट करतायत अजून सुद्धा. हा विरोधाभास सुद्धा जरा आपण तपासायला पाहिजे. जी आहे ती व्यवस्था, परत पहिल्या मुद्द्यावरती जी आहे ती व्यवस्था ठीक आहे. एवढे रेग्युलेशन, ह्याच्यापेक्षा अजून जास्त काय रेग्युलेशन आणणार? फक्त त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे अपेक्षित आहे तेवढा स्वतःचं काम केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, याच्यावरती अभ्यंकर सरांनी थोडंसं बोलावं, की व्यक्ती म्हणून इंडिव्हिज्युअल मोरॅलिटी याविषयी आपण नेहमीच बोलतो, पण एक सामूहिक नैतिकता, कलेक्टिव्ह मोरॅलिटी हा जो प्रश्न आहे ना, आणि त्याबरोबर फायनान्शियल लिटरसी हे आपल्या देशामध्ये फार महत्वाचे आहे. साधी एक गोष्ट आहे की बजेट आल्यानंतर एक सुशिक्षित माणूस काय पाहतो, तर माझा टॅक्स किती वाढेल, माझा आउटफ्लो किती वाढेल, कुठल्या गोष्टी स्वस्त झाल्या कुठल्या, आणि तुमचा मीडिया सुद्धा फ्रंट पेज वरती काय न्यूज घेऊन येतो, हे महाग झालं, हे स्वस्त झालं, काय स्वस्त काय. कोणीही आरोग्य व्यवस्थेवरती किती बजेट आहे, शिक्षण व्यवस्थेवर किती बजेट आहे, स्टेट आणि सेंटरच्या फायनान्स डिव्होल्युशन वरती त्यांनी ते कसं एकमेकांमध्ये ते व्यवहार करतात, तर कुठल्या राज्याला किती निधी जाणार आहे याविषयी फायनान्स कमिशननी जे काही रेकमेंडेशन दिलेत याविषयी कोणीही चर्चा करताना दिसत नाही, आणि कुठल्या वर्कशॉपमध्ये सुद्धा होत नाही. यामुळे लोक आमच्यासारख्या CA लोकांना अर्थतज्ञ समजतात, जे फक्त टॅक्स एक्सपर्ट किंवा फायनान्शियल एक्सपर्ट असतात. तर कारण की एकदम लिमिटेड व्ह्यू आणि तेवढीच अपेक्षा आहे. मला वाटतं अभ्यंकर सरांनी थोडंसं याच्यावरती बोलावं, कलेक्टिव्ह काय जबाबदारी आहे आपली सुद्धा. नाही, मला असं वाटतं की प्रसादने जो निम्म्यापेक्षा जास्ती मुद्दा मांडलेलाच आहे, की खरोखर आहे की अनेक बजेटच्या चर्चेत मी जातो, चार्टर्ड अकाउंटंट्स हे टॅक्स कमी कुठे जास्ती होईल याच्यावरती त्यांनी बोलावं, सल्ले द्यावेत किंवा फायदा तोटा होईल याची गणितं मांडावीत. परंतु मीडिया आर्थिक धोरणाबद्दल जेव्हा, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट्सना आर्थिक धोरण कळणार नाही असं मी म्हणत नाही, परंतु चार्टर्ड अकाउंटंट या कपॅसिटीत जेव्हा ते विचार करत असतात तेव्हा ते त्यांच्याकडनं अपेक्षित नसताना सुद्धा ते केवळ टॅक्सेशनच्या रेटवरती बोलतात इंडिव्हिज्युअल, म्हणून त्यांना इकॉनॉमिक पॉलिसी बद्दल सुद्धा ते जे बोलतील ते बरोबरच आहे असं धरून चालण्याची जी एक निरक्षर वृत्ती ही मीडियामधल्या आणि पत्रकारांमध्ये दिसून येते, ती अत्यंत धक्कादायक आहे. म्हणजे बड्या बड्या संपादकांचं याबद्दलचं अगाध अज्ञान, आर्थिक धोरण आणि करविषयक धोरणांबद्दल म्हणतोय, त्यांना फक्त रेट्स बद्दल बोलणं म्हणजे धोरणांबद्दल बोलणं यातला फरकच त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना टॅक्स GDP रेशो हा शब्द मी तर बजेटमध्ये कोणाच्याही बोलण्यात तोंडात ऐकलेला नाही. एनिवे, तर हा एक ब्रॉडर पॉलिसी अंडरस्टँडिंग, फायनान्शियल आणि इकॉनॉमिक लिटरसीचा एक प्रश्न आहे. दुसरं मला असं वाटतं की याच्यामध्ये एक्झम्पलरी पनिशमेंट्स व्हायला पाहिजे, की चार्टर्ड अकाउंटंट्स असतील किंवा सेबीचे रेग्युलेटर्स असतील, त्या रेग्युलेटर्सनी आता माधवी बुचला किती काय ते सिंगापूरमध्ये त्यांच्या कंपनीत सापडलं, सगळं क्लीन शीट दिलं. तर या म्हणजे सिस्टमिक फेल्युअर आणि त्याची जबाबदारी कोणावरती तरी ठेवली पाहिजे. अदानींची केस तिथं आपण युनायटेड स्टेट्स मधली, की त्यांनी हात सोडवून घेतला, पण फ्रॉड भारतात झाला होता
बरोबर. भारतातल्या राज्य वीज कंपन्यांच्या बाबतचा, त्याची चौकशीची एक रेषा सुद्धा कुठं उमटली नाही. याच्यापेक्षा निर्लज्जपणा काय म्हणावं. खरंय. 700 कोटी आणि 1000 कोटी रुपयाची लाच दिली गेली, असा तिथला खटल्याचा विषय होता. आपण साधी चौकशी सुद्धा इथं केली नाही. नाही केली. इतकी बेशरम व्यवस्था आपल्या इथं आपण आणलेली आहे. आणि तरी सुद्धा प्रसाद म्हणतो तसे 100 प्रकारचे कागदपत्र मात्र मागवत राहायचे आणि ते दिले नाहीत म्हणून कोणाला तरी छळत राहायचं आणि ते छळवणूक थांबवण्यासाठी पैसे खात राहायचं. हा उद्योग इथली व्यवस्था करते, इथली ब्युरोक्रेसी करते, इथली नोकरशाही करते. हे थांबवलं पाहिजे आणि मग त्याच्यातून ईज ऑफ टॅक्स कलेक्शन ही निर्माण झाली पाहिजे. आणि मग मला असं वाटतं की विन विन सिच्युएशन त्याच्यातून येऊ शकते. आणि हे जे राऊंड ट्रिपिंग करणारे जे उद्योगपती आहेत, त्यांच्यासाठी हा कायदा सगळा राबवला जातो, दुर्लक्ष केलं जातं, डोळेझाक केली जाते. त्याच्यावरती एक काहीतरी सार्वजनिक लक्ष देणारा आणि त्याची खरंय. लिटरसी लोकांमध्ये त्याची जाणकारी वाढवणारी अशी काहीतरी यंत्रणा असली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी 4 पैसे सेबीनी आणि संबंधित डिपार्टमेंट ऑफ कंपनी अफेअर, कॉर्पोरेट अफेअर्स ते खर्च केले पाहिजेत असं मला निश्चितपणे वाटतं. खरंय. आणि जेव्हा आपण व्यवस्थांच्या जबाबदारीबद्दल बोलतोय, तेव्हा ज्या मीडियाची जबाबदारी आहे की इतके गंभीर विषय पोहोचवणं, ज्या दिवशी हा घोटाळा उघड झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी टाइम्सची जी मुंबई एडिशन होती त्याच्यामध्ये फ्रंट पेजला ही बातमी नव्हती. ती आतमध्ये 9व्या-10व्या पानावरती होती आणि त्याच्यात पुढचा विशेष भाग हा की त्याचं जे हेडर होतं ते या राजेश मेहताच्या एक्सप्लेनेशनचं होतं. म्हणजे की काही हे काही घडलेलं नाही झालेलं आणि नाही. हा ही फार कमाल गोष्ट आहे की 1,76,000 कोटींचा जो घोटाळा झाला होता तेव्हा त्याचा आकडा फ्रंट पेजवरती एका हा दुसऱ्या म्हणजे इंग्रजी वर्तमानपत्राने छापला होता. 12-13 साली. हा 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 पण बरोबर. म्हणजे इतकी मोठी घडामोड आपल्या आजूबाजूला झालेली असताना त्याच्याबद्दलची गंभीरता आणि जे प्रश्न उपस्थित व्हायला पाहिजेत ते मेनस्ट्रीम मीडियामध्ये तर होत नाहीयेत. पण म्हणूनच आपण हा सगळा प्रयत्न केलेला होता. मला वाटतं की विषय जो आहे तो तुम्हाला नेमकेपणानं या दोघांच्याही चर्चेतनं कळलेला आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांचे. आणि थोडीशी लांबली आपली मुलाखत पण सगळ्यांनी म्हणजे पूर्ण पाहावी अशा पद्धतीची ही मुलाखत झालेली आहे. कारण बरेच क्लिष्ट आणि तांत्रिक जरी संकल्पना याच्यामधल्या असल्या तरी हा गंभीर विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अतिशय प्रामाणिक प्रयत्न होता. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं, तुमच्या सूचना, कमेंट्स सगळ्यांचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचवायला देखील विसरू नका. तुर्तास धन्यवाद.